इयत्ता 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षांसाठी या अशा पद्धतीच्या उत्तरपत्रिका दिल्या जातात। याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या हॉल तिकीटवरती असणारं तुमचा जो सीट नंबर आहे तो इथे अंकात लिहायचा असतो। त्यानंतर इथे अक्षरामध्ये, इथे परीक्षार्थ्याची सही म्हणजे तुमची सही परीक्षा देणाऱ्याची, त्यानंतर पर्यवेक्षकांची सही जे तिथे सुपरविजन करत असतील त्यांची सही, सेंटर नंबर तो पण तुमच्या हॉल तिकीटवरती असणार आहे। त्याच्यानंतर क्वेश्चन पेपर सेट कोड जो प्रश्नपत्रिकेवरती असेल, विषयाचं नाव, पेपर कोणता आहे, दिनांक, उत्तर लेखनाची भाषा आणि मेन आन्सर बुक सोडून तुम्ही जर पुरवणी घेत असाल तर ती आणि दोन्ही मिळून टोटल किती फिगर होते ते लिहायचं। याचबरोबर विद्यार्थ्याने बारकोड या चौकटीत चिकटवावा। जे तुम्हाला पर्यवेक्षक असतील ते तुम्हाला जे बारकोड देतील तो या ठिकाणी व्यवस्थित चिटकवायचा आहे। उत्तरपत्रिकेचं हे असं पान असतं, यावरती अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे। काही विद्यार्थी या ठिकाणी आणखी एक रेष मारतात, इकडे आणखीन 1 सेंटीमीटर सोडून रेष मारतात। तर अशा पद्धतीने करून उत्तरपत्रिका आणखी छोटी करायची गरज नसते। मेन आन्सर बुक हे तुम्हाला तुमचे पूर्ण उत्तर लिहिण्यासाठी पुरेसं असतं। तरी देखील एखादी सप्लिमेंट लागली तर ती देखील व्यवस्थित घेऊन त्याच्यावरची माहिती व्यवस्थित भरून ती आपल्या उत्तरपत्रिकेला अटॅच करायची आहे। त्याचबरोबर इथे माझ्याकडे एक प्रश्नपत्रिका आहे, 1A आणि 1B हे जे 1 मधले उपप्रश्न आहेत ते एकाच पानावरती म्हणजे सलग सोडवायचे आहेत। समजा 1A वरचे प्रश्न तुमचे इथपर्यंत झाले तर ही खालची जागा सोडून द्यायची नाही आणि 1B तुम्ही म्हणाल मागच्या पानावर सुरू करतो, तसं करायचं नाही। हा पूर्ण जो मेन प्रश्न आहे तो 1 नंबरचा आहे, तर तो इथून सुरू केल्यानंतर हा B हा त्यातलाच उपप्रश्न आहे, तो जिथे तुमचा 1 संपतो तिथेच B सुरू करून B पूर्ण करायचा। त्यानंतर नवीन प्रश्न नवीन पानावर, याचा अर्थ 2 नंबरचा प्रश्न तुमचा नवीन पानावर येणार आहे। आता समजा प्रश्न 4 मधले कोणतेही 2 सोडवायचे, परंतु चुकून जर तुम्हाला या तिन्हीमध्ये फार कॉन्फिडन्स नसेल आणि हा 5वा प्रश्न कोणताही एक ह्यातला एखादा जमत असेल आणि तुम्हाला जर हा आधी सोडवायचा असेल तर तुम्ही प्रश्न 5 सुरुवातीला असं इथे लिहून प्रश्न 5 आधी सोडवू शकता। त्यानंतर पुढच्या पानावर प्रश्न 4 म्हणजे हा प्रश्न यातलं काही जे सोडवायचं आहे ते सोडवू शकता। परंतु तुम्ही कोणतेही 2 सोडवायचे असताना चौथ्यातला पहिला इथे सोडवलाय, चौथ्यातला पहिला आधी सोडवलाय आणि त्याच्यानंतर परत जागाच सोडली नाही दुसऱ्या एखाद्या सोडवायला आणि लगेच 5वा इथे सोडवलाय, म्हणजे हा 5वा म्हणते मी। समजा चौथा 1 इथे आणि उरलेला 1 उपप्रश्न, या चौथ्यातला 1 उपप्रश्न जर तुम्ही अगदी शेवटच्या पानावर सोडवत असाल तर पेपर चेक करणाऱ्याला तुम्ही अडचण करत आहात आणि अशा पद्धतीने पेपर सोडवायचा नाही। समजा तुम्ही चौथा प्रश्न इथे सुरू केलाय, तिन्हीतला 1च येतोय, 1 सोडवा आणि दुसऱ्या एका उत्तरासाठी जागा सोडा, त्यानंतर पुढच्या प्रश्नाला हात लावा। आणखी एक महत्त्वाची गोष्ट, 10वीच्या बोर्डाचा पेपर देत आहात, 10वी 12वी परीक्षेमध्ये प्रश्न लिहायची अजिबात गरज नसते। अजूनही ही चूक काही विद्यार्थी करतात, प्रश्न लिहायची अजिबात गरज नसते, फक्त प्रश्नाचा क्रमांक लिहायचा आणि उत्तर लिहायचे, प्रश्न लिहिण्यात वेळ घालवायचा नाही। या सूचना अतिशय छोट्या वाटत असल्या तरी सुद्धा या खूप महत्त्वाच्या आहेत। या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा। तुम्हाला उत्तरपत्रिकेवरती सुद्धा विद्यार्थ्यांसाठी सूचना असते, ही सूचना मी तुम्हाला दाखवते, तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचून घेऊ शकता। त्याचबरोबर प्रश्नपत्रिकेवरती दिलेल्या सूचना, तुमचे पर्यवेक्षक जे सूचना देतील त्या सगळ्या व्यवस्थित ऐकून त्याप्रमाणे कारवाई करायची। ही अशा पद्धतीची उत्तरपत्रिका तुम्हाला कोणत्याही बुक स्टोअरमधून मिळेल। यावरती तुम्ही पेपर सोडवण्याची प्रॅक्टिस करा। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी असेच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहील। धन्यवाद। तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून कळवा।